हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनल में। मंडळी कसे आहात? आय हो मस्त आणि मजेत असणार आणि सोबतच बागकाम देखील करत असणार। मंडळी बऱ्याच जणांना गार्डनिंगची आवड असते, पण नेमकं होतं काय की प्रत्येकामागे काही ना काही गडबड आणि धावपळ असल्याने मग झाडांना पुरेसा वेळ देता येत नाही। त्यामुळे मग झाडांची योग्य काळजी न घेतल्याने रोपं ही सुकून जातात आणि आपल्या बागेची मात्र शोभाच जात असते। त्यामुळे ज्यांना गार्डनिंग करायची आवड आहे पण वेळ नाही, पण तरीही एखादं छानसं एखादं टेरेस गार्डन असो किंवा छोटंसं गार्डन फुलविण्याची हौस आहे, अशा मंडळींनी आपल्या घरातल्या बागेत लावण्यासाठी मी आज काही रोपे तुम्हाला सजेस्ट करणार आहे। आणि ही रोपे तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये अगदी इझिली ग्रो करू शकता। त्यांच्याकडे खूप लक्ष देण्याची देखील गरज नसते आणि अगदी कमीत कमी काळजी घेऊन ती नेहमीच हिरवीगार आणि फ्रेश दिसत असतात। सो यातला सर्वात फर्स्ट असं जे प्लांट आहे ते म्हणजे आपलं मोगरा। सो मोगरा कोणाला आवडत नाही? मोगराचा सुवास किंवा सुगंधच इतका छान असतो की अतिशय मन त्याने प्रसन्न आणि शांत होत असतं। सो मंडळी, उन्हाळ्यामध्ये तुम्ही नर्सरीतून एकतरी मोगरा परचेस करा आणि दिवाळीपर्यंत तर मात्र याचा सीझन असतो फुलांचा, याला भरपूर अशी फुलं देखील त्या टायमिंगला येत असतात। सो हे माझं मोगऱ्याचं झाड आहे आणि अगदी कमी म्हणजे त्याला लक्ष देण्याची एवढी गरज नसते आणि त्याला आता छान प्रकारे कळ्या आणि फुलं देखील यायला सुरुवात झालेली आहे। सो तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये सो मंडळी, सेकंड नंबरचा आपलं प्लांट आहे ते म्हणजे अपराजिताचं प्लांट। त्याला गोकर्ण वनस्पती असं म्हणत असतात। त्याचा खूप सुंदर असा रंग असतो आणि खूप छान रंगामध्ये याला फुलं देखील येत असतात। गोकर्णाचा वेल असा असतो की त्याला खूप काळजी घेण्याची देखील गरज नसते, तो अतिशय छान प्रकारे भराभर वाढत असतो। पण मंडळी, महिन्यातून तुम्ही जर त्याला एकदा कंपोस्ट किंवा गांडूळ खत असो किंवा एखादं कुजलेलं शेणखत असं दिलं ना, तर त्यावर मात्र फुलांची संख्या ही अगणित येत असते। सो गोकर्णाच्या वेलीला आपण 15 दिवसातनं किंवा महिन्यातून एकदा ठोस खत दिलं तर गोकर्णाला भरभरून फुलं ही आलेली असतात। गोकर्णाचा वेल लावणे अतिशय सोपे आहे। याच्या जर तुम्हाला सीड्स मिळाला तर तुम्ही याला सीड्स थ्रू देखील ग्रो करू शकता किंवा तुम्हाला कटिंग जर मिळाली तर तुम्ही कटिंग थ्रू देखील याला ग्रो करू शकता। सो या रिगार्डिंगचे देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे। सो याला एक पसरट कुंडीत जर तुम्ही लावलं ना तर खूप छान प्रकारे तो ग्रो करत असतो। याला जास्त जागेची आणि जास्त काळजी घेण्याची देखील याला गरज नसते। अतिशय सुंदर असा वेल आणि अतिशय सुंदर अशी फुलं या झाडाला येत असतात। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे ते म्हणजे गुलाब, जे सर्वांना हवंसं आणि सर्वांचं आवडतं असं फूल आहे। मंडळी, गुलाबाला देखील कटिंग थ्रू ग्रो करणं अतिशय सोपं आहे। ज्यावेळेस तुम्ही झाडाची कटिंग प्रूनिंग करत असता त्या टायमिंगला ज्या काही जाडसर अशा दांड्या असतात त्यांना तुम्ही जर पाण्यात ठेवल्या तर त्या ठिकाणी त्यांना रूट्स येत असतात आणि त्यानंतर तुम्ही त्यांना मातीमध्ये लावू शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही मातीत जरी तुम्ही त्या दांड्या लावल्या ना त्याने देखील रोप तयार होण्यास मदत होत असते। सो याला देखील फारसं लक्ष देण्याची गरज नसते। अतिशय हार्डी असं प्लांट आहे आणि भरपूर अशी हे देखील फुलं देत असतात। सो उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही गुलाबाचं झाड नक्कीच लावू शकतात। त्यानंतर अगदी सर्वांचाच आवडता तो म्हणजे झेंडू। एक ना अनेक कलरमध्ये हा आता मिळत असतो आणि यामध्ये हायब्रिड अशा व्हरायटीज देखील आता सध्या बाजारामध्ये मिळत आहेत। मार्केटमध्ये सीड्स देखील भरपूर प्रमाणात मिळत असतात। जर तुम्ही तुमच्याकडे असलेले सुकलेल्या फुलांचा सीड्स म्हणून जर वापर केला तर त्याला देखील खूप छान प्रकारे फुलं येत असतात। मी देखील हे सीड्स थ्रूच देखील झेंडू ग्रो केलेला आहे। अगदी छोट्याशा अशा कुंडीत लावलेला होता आणि याचे फुलं तुम्ही पाहू शकता की फुलांची साईज आणि किती दाटसर असा झेंडू या कुंडीमध्ये आलेला होता। सो ही फुलं उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे वाळून घ्यायची आणि त्यांना सीड्स थ्रू आपण अशा प्रकारे झेंडू देखील ग्रो करू शकतो। सो या रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेला आहे। जर तुम्हाला झेंडू लावायचा असेल सीड्स थ्रू सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा। सो अगदी कमी देखभालीचं असं प्लांट म्हणून तुम्ही झेंडू देखील उन्हाळ्यात मंडळी, पर्पल हर्ट प्लांट रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला होता। हे पर्पल हर्ट देखील मी कुंडीमध्ये जे कटिंग थ्रू ग्रो केलेलं होतं आणि त्याला देखील फुल आलेलं होतं। सो जांभळ्या हृदयाची वनस्पती किंवा याला आपण जांभळ्या झाडांची पाने असं देखील याला म्हणू शकतो। हे प्लांट वाढण्यास अतिशय सोपं आहे आणि ह्या प्लांटची ग्राउंड कव्हर प्लांट म्हणून देखील एक वेगळी ओळख आहे। हे प्लांट्स अगदी इझिली कटिंग थ्रू ग्रो होत असतं। फक्त रोपाच्या कोणत्याही भागातून हे कटिंग कट करून घ्या आणि जोपर्यंत मुळ येत नाही तोपर्यंत तुम्ही याला पाण्यात ठेवा।
कटिंगला एकदा रूट्स आली की त्यानंतर आपण त्यांना अशा प्रकारे वेल ड्रेन सॉइल पॉटी मिक्सचरमध्ये लावून घ्यायचं आहे। अतिशय हार्डी असं प्लांट आहे, एकदा तुम्ही तुमच्या बाल्कनीत हे लावलं ना तर हे लाईफ टाईम तुमच्या बाल्कनीमध्ये राहणार आहे। याला कुठल्याही सीझनचा यावर इफेक्ट होत नसतो आणि याला भरपूर अशी काळजी देखील घेण्याची गरज नसते आणि नाही याला पाण्याचं देखील याचं टेन्शन नसतं। सो मंडळी, मी त्यावेळेस ती कटिंग लावलेली होती आणि आता पहा तुम्ही याला छान प्रकारे एक फ्लावर देखील आलेला आहे। सो तुम्ही पर्पल हर्ट्स देखील लावू शकतात आणि कटिंग थ्रू तर अगदी इझिली हे ग्रो होत असतं। मंडळी, 12ही महिने फुलणारी सदाफुलीची रोपे कुंडीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने लावू शकतात। तुम्ही याला कटिंग थ्रू देखील लावू शकतात। जर तुम्हाला याचे सीड्स मिळाले तर तुम्ही याला सीड्स थ्रू देखील ग्रो करू शकतात किंवा नर्सरीमध्ये सध्या पेरिविंकलचे भरपूर अशा व्हरायटीज आलेल्या आहेत। हायब्रिड व्हरायटी म्हटल्या जातात कारण की त्यामध्ये एक ना अनेक असे कलर आहेत। माझ्याकडे ही फ्रीची म्हणजे अगदी नॅचरल पद्धतीने उगवलेली ही सदाफुली आहे। सो माझ्याकडे ही नॅचरल पद्धतीने उगवलेली या कलरची सदाफुली आहे आणि एक सेकंड कलर आहे तो मी नर्सरीमधून घेतलेला आहे। सो मंडळी, सदाहरित वनस्पती असल्यामुळे याला सदाफुली म्हणतात आणि ही अगदी नैसर्गिकरित्या उगवत असते। सदाफुली फुलांची लागवड करायची असल्यास आपण ती फेब्रुवारी ते मार्च दरम्यान करू शकतो आणि त्यासाठी हवामान देखील चांगले असते। याला आपण कटिंग थ्रू देखील ग्रो करू शकतो। तसेच याला चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर असा सूर्यप्रकाश आणि वेळोवेळी जर पाणी दिले तर ते त्याच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरत असते। सो असे वेगवेगळ्या कलर्समध्ये सध्या पेरिविंकलची प्लांट्स तुम्हाला नर्सरीमध्ये मिळून जातात। 15 ते 20 रुपयाला हे प्लांट्स मिळत असतं आणि दिसायला तर खूप सुंदर दिसत असतं आणि भरपूर असे फुलं याला येत असतात। याला वेळोवेळी खत नाही दिलं तरी मात्र भरभरून अशी फुलं मात्र सदाफुली ही आपल्याला देत असते आणि यावर कुठल्याही कीटकांचा अटॅक होण्याचे चान्सेस देखील अतिशय कमी असतात। त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये सदाफुली नक्कीच ग्रो करू शकतात। सदाफुली रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनलला आहे, सो तुम्ही नक्कीच त्याला चेकआउट करू शकता। त्यानंतर आहे गेलार्डिया। सो मंडळी, हे देखील मी कटिंग थ्रू ग्रो केलेलं प्लांट आहे। याचे सीड्स देखील येत असतात। हे देखील बारमाही प्लांट आहे आणि याचं सायंटिफिकली नेम काहीतरी गेलार्डिया ॲरिस्टाटा असं आहे। यालाच ब्लॉकेट फ्लावर देखील म्हणत असतात। खूप हार्डी प्लांट आहे आणि एकदा याला फुलं यायला लागली तर मात्र याच्यावर भरपूर फुलं येत असतात। सो या प्लांटला मी कटिंग थ्रू ग्रो केलेलं होतं आणि नंतर आलेली फुलं आपण उन्हात वाळवून ठेवली की त्यापासून सीड्स देखील तयार करू शकतो। म्हणजे नेक्स्ट इयरला देखील हे प्लांट आपल्याजवळ राहणार आहे। सो मंडळी, याला फक्त भरपूर असा सूर्यप्रकाश आणि दिवसातनं एक वेळेस पाणी मिळालं तरी भरपूर अशा प्रमाणामध्ये फुलं याला येत असतात। त्या रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जाईल। त्यानंतर हे म्हणजे कोणाकडे नसेल हे प्लांट सर्वांकडे तुम्हाला दिसेल असं हे प्लांट आहे। याला ऑफिस टाइम 9 o'clock किंवा याला पोर्चुलका असंही म्हणत असतात। सो मंडळी, हे ऑफिस टाइम आहे। पाण्यामध्ये देखील अतिशय इझिली ग्रो होतं। एकदा जर तुम्ही याला कुंडीत लावलं ना मंडळी, हे नेहमी तुमचं कधीही बाल्कनी खाली होऊ देणार नाही कारण की याची एवढी वाढ फास्ट होत असते आणि मातीत लावल्यानंतर पण देखील याला अगदी कमी देखरेखीखाली तयार होणारं हे प्लांट आहे। फुलं तर याला अगणित असे येत असतात। सो मंडळी, हे देखील तुम्ही कटिंग थ्रू अगदी इझिली ग्रो करू शकतात। यामध्ये देखील खूप सुंदर प्रकारचे कलर येत असतात। ऑफिस टाइम म्हणा, 9 o'clock म्हणा, त्या पर्सलेन म्हणा, या रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। सो माझ्याकडे देखील 2 कलरमध्ये हे पर्सलेन आहे। सो मी यांना ज्यावेळेस या कटिंग आणलेल्या होत्या त्यावेळेस मी त्यांना पाण्यामध्ये 2 ते 3 दिवसासाठी ठेवलेल्या होत्या। त्यानंतर मात्र नंतर मातीत त्यांना शिफ्ट करून दिलेल्या होत्या आणि त्यांवर आता भरभरून अशी फुलं येत आहेत। सो याला देखील खतांचं म्हणा किंवा कुठलाही व्हायरस अटॅक किंवा कुठलं बॅक्टेरियल इन्फेक्शन ह्या सर्व गोष्टींचं मात्र या प्लांट्सला काही फरक पडत नसतो। अतिशय हार्डी असं प्लांट आहे आणि याला भरपूर अशी सुंदर फुलं याला येत असतात। सो तुम्ही उन्हाळ्यामध्ये पर्सलेन देखील लावू शकतात। मंडळी, पाहायला गेलं तर अगदी इवलेसे आणि नाजूक असं हे पर्सलेन आहे आणि यासोबतच चिनी गुलाब देखील असतं। सो मंडळी, तुम्हाला जर चिनी गुलाबची कुठे कटिंग मिळाली तर तुम्ही चिनी गुलाब देखील या सीझनमध्ये लावू शकता। कटिंग थ्रू अगदी इझिली ग्रो होत असतं आणि त्यावर आता भरपूर अशा कळ्या देखील तयार होण्याचा सीझन तयार झालेला आहे। सो हे माझं चिनी गुलाब आहे ज्याला मी थंडीच्या कालावधीतून वाचवून घेतलेलं होतं आणि त्यावर आता त्याची खूप छान प्रकारे ते हिरवेगार झालेले आहेत आणि कळ्या देखील तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला चिनी गुलाबची कटिंग मिळाली तर तुम्ही त्याला कटिंग थ्रू देखील करू शकतात किंवा नर्सरीमध्ये भरपूर अशा लाईट आणि डार्क कलरचे शेड्समध्ये हे चिनी गुलाब तुम्हाला मिळून जातील। अगदी 10 ते 15 रुपयाला हे एक रोपटं येत असतं। सो तुम्ही त्याला आता उन्हाळ्यात लावू शकतात आणि त्यावर देखील भरपूर असे भरभरून
त्यानंतर आहे जास्वंदी. जास्वंदी देखील तुम्ही कटिंग थ्रू अगदी इझिली ग्रो करू शकतात आणि त्यावर देखील छान प्रकारे फुलं घेऊ शकतात. फक्त किडींच्या बाबतीमध्ये जास्वंदाचं रोग खूप सेन्सिटिव्ह आहे. जास्वंदीवर कीड, मावा वगैरे सारखे आजार हे सहज पडतात आणि लक्ष न दिल्यास हा मावा मात्र फार वेगाने या रोपावर वाढत असतो. त्याने रोपाचे पाने पिवळे पडणे किंवा रोप हळूहळू खराब होणे यांसारखी समस्या मात्र जास्वंदीवर येत असते. पण जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये फ्रीचं प्लांट लावायचं असेल तर तुम्ही जास्वंदाची कटिंग जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही आता या सीझनमध्ये लावू शकतात आणि त्यावर छान प्रकारे फुलं घेऊ शकतात. सो मंडळी, प्रत्येक वनस्पतीला वाढवण्यासाठी वेगवेगळ्या तापमानाची आवश्यकता असते आणि काही झाडे हे उन्हाळ्यामध्ये छान प्रकारे वाढू शकतात आणि काही झाडं हे हिवाळ्यामध्ये व्यवस्थित प्रकारे विशेष काळजी घेऊन देखील वाढ होत असते. सो मंडळी, तुम्ही देखील आता कामाला लागा. आज या व्हिडिओमध्ये जेवढी काही मी प्लांट सांगितली होती त्यातल्या तुम्हाला ज्या काही कटिंग्स मिळाल्या त्या मात्र ग्रो करायला घ्या आणि तुमची देखील बाल्कनी ही फुलांनी आणि त्याच्या फुलांच्या सौंदर्याने आणि फुलांच्या सुगंधाने समृद्ध करायला मात्र तयार व्हा. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका. अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहत आहे, लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही. कारण की मी असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र शक्य झाल्या तेवढ्या कटिंग्स मात्र ग्रो करून घ्या. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.